मराठी. गावाच्या पेपरात आपला फोटो आलाय. जिल्हा परिषद सदस्याचे घर जाळायला लावले. अल्टीपल्टी नावाची जोडी फरार फरार फरार. तुला भीती नाही वाटत का पल्ले? मी काय पुरुष आहे का भ्यायला? तुला काय म्हणायचं? पुरुष भित्रे असतात. आता नवरा घराबाहेर पडताना बायकोला काय म्हणतो? दार लावून घे. पण बायको कधी घराबाहेर पडताना नवऱ्याला म्हणते का दार लावून घे? नाही, कारण तिला भीती वाटत नाही. तसं नसतं पल्ले. पुरुषांना काळजी असते बायकांची, म्हणून तसं म्हणतात ते. पुरुषांना फक्त स्वतःच्या बायकोची काळजी असते. दुसऱ्यांच्या बायकोची काळजी करायला लागले ना पुरुष, तर या जगात कोणाला कोणाची काळजी करायची गरजच उरणार नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री आपण काय बोलतोय ना पल्ले? इथे लॉजला राहायला पैसे नाही, पाऊस पडतोय, गारवा पडलाय, आत कोणतरी आहे वाटतं. पल्ले मी सांभाळतो, तू काय बोलू नको, नाही तर फिलॉसॉफी शिकवशील त्याला. ए कोण आहे रे तुम्ही? मी विश्वस्त या मंदिराचा कोषाध्यक्ष मिलिंद जुळे. थोबाड नाही का बोलायला? इतक्या रात्री काय बसायची जागा आहे का? चला निघा, धर्मशाळा आहे का? निघा 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 निघा. कुठून कुठून येतात? लग्न झालं पण पल्ले एक मंगळसूत्र नाही घेऊ शकलो मी तुला. ए उगाच सेंटी मारू नकोस. मीच नाही म्हणले होते ना. पण साधं मंगळसूत्र घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? डोक्यावर पडलेस का जरा? काळ्या मण्यांचं मंगळसूत्र घालत नसते मी. प्युअर सोनं पाहिजे, ते पण कष्टाच्या पैशानं घेतलेलं, असं लबाडी करून नाही. सध्या साधं घेऊ, थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागेल पल्ले. कॉम्प्रोमाइज करायचं असतं ना तर ते रेड्या बरोबर लग्न केलं असतं मी. तुझ्या बरोबर पळून आले नसते. काही असो पल्ले, पण मी तुझ्यासाठी 5,000 रुपये बाजूला काढून ठेवले तुला मंगळसूत्र घ्यायला. आणि मी सांगतो ते डिझाईन घ्यायला लागेल. अरे आय लव्ह यू ना यार. लाडात आलायस का? हो, वातावरण आहे ना तसं. बर आताच्या आता मला किस कर. इथे खरंच? घाबरलोस ना? काय म्हणले होते मी? पुरुष भित्रेच असतात. पुरुष फक्त स्वतःच्या बायकोला घाबरतात, कारण त्यांना त्यांच्याविषयी फक्त प्रेम नाही, आदर पण वाटतो. एवढीच आहेस, केवढं बोलतोस? मापात राहा की जरा. 1.5 लाख? ओ बाबा,
पोरीच्या लग्नाला वर्ष झालं, तिला पोरगा पण झाला असेल. अहो तुम्ही तर म्हणाला होता 5% व्याज घेणार. 50,000वर असं किती व्याज होणार आहे? तुम्हीच बघा जरा हिशोब. 5% दर महिन्याला. आंबा तर पुढच्या महिन्यात 52,000वर 5%. अहो तुम्ही मुद्दल धरली, अहो व्याज धरा की. हा, लय सोन्याची दुकानं बघितली, पण असा अपमान कुणी केला नव्हता. जरा माणुसकी ठेवा. एका माणसामुळं सगळी माणसं बदनाम होतात, ध्यानात ठेवा. म्हातारं माणूस म्हणून दया दाखवायला निघालो तर लय बोलायला लागलेत. पैशाचं बोला, जास्त शिकू नका. चला निघा, मला गिऱ्हाईक करायचंय. चला. बोला मॅडम, काय दाखवू? ही रिंग विकायची. वजन करा जरा. दोन तोळे आहे मॅडम. म्हणजे 64,000 रुपये. तो विकायचा रेट झाला मॅडम, विकत घ्यायचा नाही. आणा ती रिंग इथे. मी समोरच्या ज्वेलरकडे जाऊन विकते. ठीक आहे. या. पण मी काय म्हणतो, तो तुम्हाला हाकलून देतो तर कशाला जाता तुम्ही त्याच्याकडे? सांगा, नाही देत म्हणा पैसे, जा काय करायचं करून घे. पोलीस कंप्लेंट करा ना तुम्ही. अहो पण नाही कसं म्हणायचं? बायकोचं मंगळसूत्र ठेवलंय त्यानं, पाऊस पाणी नाही, दुबार पेरणी केली. या एवढा पैसा फेडणार कसा? काळजी लागली यावर. बाबा, अशा लोकांच्या नादी लागायचंच नसतं. मग काय करायचं? दुनिया वागली उलटी सुलटी, आपण करायची आलटी पलटी. बुडवे बाबा की जय. वाचवणार कोण? बुडवे बाबा. पोचवणार कोण? बुडवे बाबा. बोला बुडवे बाबा. बुडवे बाबा. बुडवे बाबा. बुडवे बाबा. बोला बुडवे बाबा. बुडवे बाबा. बुडवे बाबा. बुडवे बाबा. वाचवणार कोण? बुडवे बाबा. पोचवणार कोण? बुडवे बाबा. वाचवणार कोण? बुडवे बाबा. बुडवे बाबा की जय. वाचवणार कोण? बुडवे बाबा. पोचवणार कोण? बोला बुडवे बाबा. बुडवे बाबा. बुडवे बाबा. पोचवणार कोण? बुडवे बाबा की. पल्लवी, तुला म्हणत होतो ना बुडवे बाबा, हेच ते बुडवे बाबा. बुडवे बाबा की जय. तुला सांगतो, माझ्या आईचं लग्न 1985 साली झालं, पण 7-8 वर्ष होऊन सुद्धा मूलबाळ नाही. भारतातले सगळे दवाखाने डॉक्टर केले, पण गुण नाहीच. मग शेवटी माझी मावशी म्हणाली, एकदा बुडवे बाबांना नवस तर करून बघ. आणि माझ्या आईने नवस केला. माझी आई म्हणाली, जर मला मूल झालं तर ते मूल बुडवे महाराजांच्या फोटोला सोन्याचा हार अर्पण करेल. 10 तोळ्याचा हार. आणि तुला सांगतो, 1993 साली माझा जन्म झाला. बुडवे बाबा की. आणि तोच नवस फेडायला मी आज इकडे आलोय. बाहेर चला, बाहेर. गर्दी करू नका, अजिबात थांबू नका इथं तुम्ही. अजिबात गर्दी करायची. अरे थांबा, तुम्ही कुठे चाललाय? तुम्ही नवस फेडायला आला ना? थांबा थांबा थांबा, तुम्ही थांबा. हे बाहेर बाहेर चला, बाहेर. बाबांना नवस फेडताना अजिबात गर्दी चालत नाही. चला 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 बाहेर. अजिबात थांबू नका कोणी.
चला 25 वर्षाने का होईना पण तुम्ही नवस फेडायला आलात. ह्याची आई म्हणली होती हार करीन तर पोराच्या कष्टाच्या कमाईनं, म्हणून थोडा वेळ लागला. हरकत नाही, वेळ लागला. पण अहो, ज्याच्यासाठी नवस बोलला तो स्वतः नवस फेडायला आलाय. हे इतिहासात पहिल्यांदा घडलेलं ना. सगळी बाबांची कृपा. मी काय म्हणतोय, म्हणजे कशाला हार वगैरे काय देता ना. म्हणजे तुम्हाला खरंच काही नको? बाबांना काय कमी आहे, फक्त कॅश. नाही 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 पल्लवी, माझ्या आईची इच्छा होती, म्हणजे नवसच होता ना तसा. तुम्ही एक काम करा, आमच्या बरोबर ज्वेलर्सकडे चला. एकदा ते हाराचं डिझाईन फायनल करा, त्यानंतर तुम्ही तो ठेवा नाही तर विका. माझं नवस तर पूर्ण होईल ना. नाही म्हणजे हार नाही आणला तुम्ही? डिझाईन तुम्ही फायनल करणार ना, ते सगळं तुमच्या पद्धतीने होणार. काही कसूर राहायला नको बाबांच्या कामात. ठीक आहे, कधी निघायचं? आता लगेच. ही डिझाईन बघा, याला खालच्या बाजूला खूप सुंदर वेलबुट्टी आहे आणि ह्या डिझाईन मध्ये ना असे लाल मणी आहेत आणि ह्याची वेलबुट्टी बघा खूप सुंदर आहे. हा प्युअर सोन्याचा आहे. ह्याचं डिझाईन जरा. तुम्ही काल पण आला होतात का? हा, काल नाही का मी विचारलं अंगठी विकत घेता का. मी काय म्हणते, हे डिझाईन जरा जास्त नाही का वाटत आहे? पण तुम्ही विकली नाही, समोरच्या ज्वेलर्सकडे जाणार होतात ना. आता तुम्हाला म्हणून सांगते, आम्हाला अंगठी विकायची नव्हती. आम्हाला फक्त बघायचं होतं कोण किती प्रामाणिक आहे ते. समोरच्या ज्वेलरनी सांगितलं अंगठी 1.5 तोळ्याची आहे, पण हे म्हणाले होते बरं का की अंगठी 2 तोळ्यांची आहे. तेव्हाच ठरवलं हार करायचा तर तुमच्याकडूनच. आणि शेवटी देवाला सुद्धा प्रामाणिक माणसाचीच भेट हवी असते ना. बाकी डिझाईन ठरवणार ते आमचे जुळे साहेब. सगळे अधिकार त्यांच्याकडेच आहेत ना. म्हणजे अगदी खडी साखरेपासून नारळापर्यंत सगळ्या गोष्टी जुळे साहेबच ठरवतात. वा 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 जुळे साहेब वा. बाकी साहेबांची इच्छा आहे की गुडवे महाराजांच्या फोटोला हार करावा. आणि मला असं वाटतं त्यांना हे डिझाईन आवडलंय, होय का नाही? हो 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 हो. फक्त मध्ये नीलम असता तर. देऊ की, काही अडचण नाही. बरं, काम लवकरात लवकर करा बरं का. परवा पौर्णिमा आहे, मुहूर्त पण चांगला आहे. हो हो, काहीच अडचण नाही. मग लागा तयारीला. हो हो चालेल. खरं तर तुम्ही माझ्या घरी पण राहू शकला असता ना, मस्त एसी आहे. नाही नाही नाही, बाबांच्या सहवासात राहू द्या आम्हाला. तुमच्यासारखे फक्त बघितले नाही तो, नाहीतर लोक हॉटेलात 2-2 हजार रुपये खर्च करून राहतात आणि दुसऱ्या दिवशी बाबांना 2 रुपयाची फुलं वाहतात. आणि तुम्ही लाखोंचा हार देताय पण मंदिरात राहताय. मंदिरात राहण्यासाठी खूप कष्ट घेतले जुळे साहेब आम्ही. आज नाही कळणार तुम्हाला ते. म्हणजे नंतर लक्षात येईलच की तुमच्या की असे पण भक्त असतात. ठीक आहे, मी येतो सकाळी चहा घेऊन. मला कॉफी. मला दूध आणि शिरा. ठीक आहे, सांगतो बायकोला आत्ताच. आता नाही, सकाळी करायला सांग. काय ना, रात्री केलेलं मी सकाळी खात नाही, तुला तर माहिती आहे. अहो म्हणजे शिरा सकाळीच बनवणार, पण बायकोला आत्ता सांग. एक मिनिट. हा चेक. हा एवढा चेक ज्वेलरला द्यायचा आहे, तुमच्याकडे असू द्या. माझ्याकडेच करा, तुम्हीच ठेवा. नाही, तुम्ही बाबांची एवढी सेवा करता, तुमच्या हाताने हा चेक ज्वेलरला द्या.
एकदा आपलं डिझाईन फायनल झालं ना की तुम्ही देऊन टाका सोनाराला हे. ठीक आहे, करा आराम. येतो मी. गुड नाईट. गुड नाईट. हा छान आहे. पल्लवी हा बघ. हे छान काय छान, मला नाही आवडलं. अहो पण तुम्ही त्या दिवशी म्हणालात तसंच आहे ना, म्हणजे त्या मंदिराच्या ट्रस्टवाल्यांना पण आवडलं होतं ना. त्यांना आवडला, तुम्ही केला, आमचं काय. म्हणजे म्हणजे आता आम्ही एवढं मोठं गिऱ्हाईक आणलं तुमच्याकडे, तर त्या मंदिरवाल्यांकडे आम्ही पैसे मागायला जायचं का? मी देतो, पण बिल मात्र मागू नका. ट्रस्टला बिल तर लागेल ना. साहेब 10 तोळ्यामध्ये तुम्हाला काय देणार, मी काय ठेवणार. एक काम करा, हार 15 तोळ्याचा करा आणि 3 नीलम लावा त्याला. असं सांगा ना राव, म्हणजे मग त्यातले मी 10% तुम्हाला देईन, म्हणजे मजुरीच तेवढी लावेन. छे छे, 10% बिक्के नको आम्हाला. तुम्ही तुम्ही एक काम करा, तुम्ही हे मंगळसूत्र देऊन टाका आम्हाला. हे मंगळसूत्र नाही देता येणार तुम्हाला, तुम्ही दुसरं काहीतरी बघा ना. का? नाही म्हणजे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. काय उगाच देवाच्या कामात हाव नको. आधीच बुडवे बाबांनी खूप दिलंय आम्हाला. जसं तुम्ही म्हणाल तसं. बरं ठीक आहे, तेवढं मंगळसूत्र आताच पॅक करून देऊन टाका आम्हाला. अहो पण मग बिल बिल ट्रस्ट देणार. एकतर ना ही ऑर्डर समोरच्या ज्वेलर्सकडे जाणार होती, आपण ट्रस्टवाल्यांना इकडे घेऊन आलो, ही आपण चूक केली. पण तसं नाही. नाही नाही, मग एक काम करा, तुम्ही इथे विश्वस्तांना फोन करा. ते जुळे साहेब परवा इकडे बसले होते ना आमच्यासोबत, त्यांना तुम्ही कॉल करा. बाबा 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 बुडवे बाबा. नमस्कार, मी आरास ज्वेलर्स मधून बोलतोय. हा झाला का हार? हो हो झाला. पण तो चेक. हा हा उद्या देतो ना, सर्वांसमक्ष देतो. ठीक आहे, मग मी येतो उद्या. हा उद्या लवकर या, सकाळी 11चा मुहूर्त आहे, वेळेवरती या. हो हो नक्की येतो, नक्की. झालं क्लिअर? हो हो. हे घ्या तुमचं मंगळसूत्र. थँक्यू. धन्यवाद. चला मग उद्या भेटू. हो आले आजोबा. आजोबा बसा बसा बसा. अर्जंट बोलवलं. घ्या, उघडा बघू. आजींचं मंगळसूत्र मिळालं. बुडवे बाबा की, बुडवे बाबा की, बुडवे बाबा की, बुडवे बाबा की, बुडवे बाबा की. ओम श्री बड़े महाराज की जय. ओम श्री बड़े महाराज की जय. श्री गणेश महाबड़े महाराज की जय. बुडवे बाबा की, बुडवे बाबा की, बुडवे बाबा की. चला हार घालून घेऊया तसबिरीला. बुडवे बाबा की, बुडवे बाबा की, बुडवे बाबा की. जुळे साहेब, ते दोघं कुठं दिसत नाहीत? काय माहित नाही कुठे गेलेत ते, पण त्यांनी आज चेक दिलाय. त्यांचा नवस पूर्ण करायचा होता, तो केला आणि हार दिला, गेले बिचारे.
सुळे साहेब तुम्ही हा चेक घेतलाच कसा? काय लिहिलंय बघा याच्यावर. आमची कोठेही शाखा नाही, अल्टीपल्टी. पैसा तुम्हाला म्हणालो होतो मी आजोबा, दुनिया वागली उलटी सुलटी, आपण करायची आलटी पलटी.